आज तापमान 52.9 अंश आहे की 49.1 अंश. आपण अजूनही आकड्यामध्ये अडकलो आहोत, पण खरा मुद्दा आहे आपला देश अक्षरशः जळतोय. मागच्या वर्षी दिल्लीमध्ये तापमान 52.9 अंशापर्यंत पोहोचल्याची बातमी आली, पण नंतर सांगण्यात आलं ही सेन्सरची चूक असू शकते. मग प्रश्न असा, तापमान 52 असो वा 49, अंगाची होणारी लाहीलाही कमी होते का? बाहेर पडल्यावर जे चटके बसतात ते खोटे आहेत का? आज भारतात किमान 37 शहरांमध्ये तापमान 45 अंशांच्या पुढे गेलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र सगळीकडे उष्णतेचा कहर आहे. अकोला आणि यवतमाळ सारख्या शहरांमध्ये लोकांना घराबाहेर पडणंही धोकादायक झालं आहे. ही फक्त बातमी नाही, हा इशारा आहे. उष्णतेचा फटका फक्त माणसांनाच नाही, प्राणी आणि पक्ष्यांनाही बसतोय. एका माकडाच्या पिलाला उष्माघात झाला. उष्माघाताने तडफडणाऱ्या त्या माकडाच्या पिलाला एका पोलिसाने वाचवले. त्याचे व्हिडिओ आपण पाहिलेच आहेत, पण प्रत्येकाला अशी मदत मिळते का? सर्वात भयानक वास्तव तर पाण्याचे आहे. पुढच्या 7 वर्षात भारताची पाण्याची मागणी दुप्पट होणार आहे. आजही 60 कोटी लोकांना पाण्याचा तुटवडा जाणवतोय आणि दूषित पाण्यामुळे दरवर्षी 2 लाख भारतीय आपला जीव गमावत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे तापमान वाढते आणि पाण्याचे साठे वेगाने आटत आहे. हे सगळं का घडतंय? कारण ग्लोबल वॉर्मिंग. आपण म्हणतो ऋतू बेशिस्त झाले आहेत, पण खरं तर आपण स्वतः बेशिस्त झालो आहोत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वर्षातले अतिउष्माचे दिवस 26ने वाढले आहेत. आता पावसाळा आला की आपण हे संकट विसरून जाऊ, पण लक्षात ठेवा, जर आज आपण बदललो नाही तर भविष्यातला उन्हाळा अधिक दीर्घ आणि भीषण असेल. आता फक्त कायदे किंवा दंड लावून चालणार नाही. आपल्याला वैयक्तिक पातळीवर पावले उचलावी लागतील. या पावसाळ्यात किमान 5 झाडे लावा. दररोज वीज वाचवण्याचा प्रयत्न करा. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा. कार्बोत्सर्जनाचे प्रमाण कमी करा. निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा तो कोणालाही सोडत नाही. दिल्लीत पाणी वाया घालवल्यावर 2000 रुपये दंड होतोय, पण आपल्याला शहाणपणा शिकवण्यासाठी दंडाचीच गरज का लागते? समाज म्हणून आपण कधी जागे होणार? वेळ आपली आहे आणि पृथ्वी वाचवण्याची जबाबदारी आपलीच आहे.